नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. गावकरी मित्र या चॅनलवर तुम्ही बघू शकता, आपण नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर नवीन अपडेट्स टाकत असतो. म्हणून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला टॅप करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रकारच्या ज्या माहिती आहेत तुम्हाला, जसे रेल्वे ग्रुप डी भरती किंवा अपार आय डी कशी बनवायची किंवा नवनवीन अपडेट्स, बँकेला आधार लिंक कसं करायचे, अशा प्रकारचे सर्व नवनवीन व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. तरी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला टॅप करा. तर आजच्या या व्हिडिओला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, की लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत. जे काही इलिजिबल लाभार्थी होते त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. 24 जानेवारी 2025 ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेपासून त्यांच्या खात्यावर पैसे येणे चालू झालेले आहेत आणि ज्यांच्या खात्यावर नाही आलेले आहेत त्यांनी थोडं वाट बघा. जे इलिजिबल आहेत पण पैसे झालेले नाही जमा, त्यांनी 1-2 दिवस वाट बघा. पण ज्यांच्या खात्यावर पैसे जमाच झालेले नाहीत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, की ते अपात्र झालेले आहेत. म्हणजे त्यांची इलिजिबिलिटी क्रायटेरिया जी होती ते आता इलिजिबल नाहीत. कारण राज्य सरकारने लाडक्या बहिणीचे अर्ज जे आहेत ते काही त्यांच्यामध्ये छाननी केलेली आहे. तर जे इलिजिबल आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे श्रावण बाळ योजनेचे पण पैसे जमा झालेले आहेत. जे काही म्हातारे आहेत त्यांचे वय 60 वर्षाच्या वर आहे, त्यांना जी श्रावण बाळ तर्फे पैसे मिळत होते त्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. तर लाडक्या बहिणीचे जे सरकारने म्हटले होते, की 2300 किंवा ₹2100 जे जी काही बोलले होते, ते 2100 न करता फक्त ₹1500 खात्यावर जमा होत आहेत. म्हणून लक्षात ठेवा, की 2100 नाही तर फक्त 1500, आणि श्रावण बाळ योजनेचे पण 1500 जमा होतात. तर ही माहिती अपडेट तुम्हाला सांगायची होती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.